आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। नोव्हेंबर महिना खरं तर सुरू झालेला आहे, पण हा नोव्हेंबर महिना थंडीचा म्हणायचा, पावसाळ्याचा म्हणायचा की उन्हाचा म्हणायचा असा प्रश्न पडलाय। बरं, हे सगळीकडे एकीकडे फेसबुकवरचे सोशल मीडियावरचे मीम्स जरी असले तरी मात्र या पावसाळ्याच्या दरम्यान पावसाळा उलटून गेलेला असताना देखील जो पाऊस बरसतोय त्याने मात्र शेतकऱ्यांचं संकट आहे ते पुन्हा एकदा वाढवलेलं आहे। कशा पद्धतीने हा शेतकरी संकटात सापडलाय, पुन्हा जो पाऊस आलेला आहे त्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास कसा हिरावलाय आपण पाहूया। पालघरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। कापणीला आलेल्या 75 हेक्टरवरील भात शेतींमध्ये पाणी साचलंय। यंदा पाऊस चांगला झाला आणि त्यानंतर जे भात शेती असू द्या किंवा इतर पिकं आहेत ती बहरू लागली होती, चांगली फुलली सुद्धा होती, चांगला दाणा निर्माण झाला होता। मात्र त्यानंतर जो अवकाळी सुरू झाला, ह्या अवकाळीमुळे पूर्ण ह्या पिकांचं नुकसान आहे ते झालं। या भातांना जे मोड आहेत, अगदी दाण्यामधून जे मोड आहेत ते आलेले आहेत। ह्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आता हे जे पीक आहे ते घरात न नेण्यासारखं झालेलं आहे, कारण ह्या दाण्याला आहे पूर्ण मोड आले, त्याच्यामुळे ते दाणे आता वापरण्यासारखेच राहिलेले नाहीत। योग्य पीक अगदी हातात आल्यासारखं झालं, परंतु या दिवाळीच्या अगोदर जी पावसाने सुरुवात केली ती अजूनपर्यंत चालूच आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं भात हे कापणीला आल्यावर ते पूर्णपणे वारा पावसाने पडून जमीनदोस्त झालं। संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यात गेल्या 2-3 दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे। त्यामुळे कापूस, मका या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। सायगाव, गोपाळवाडी, शंकरपूर, शिल्लेगाव, बुटेगाव, वैजनापूर या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पिकं पाण्याखाली गेली असून शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। बुलढाण्यातील मोताळामध्ये पावसामुळे हजारो हेक्टरवरील मक्यांचं पीक वाहून गेलंय। रात्री झालेल्या सुमारे 3:30 वाजेपासून ढगफुटीचा सदृश्य पाऊस झालेला आहे। हे बघू शकता तुम्ही, सर्व रान हे पाण्याखाली गेलेलं आहे। म्हणजेच की तो मका गुड जो आहे तो अक्षरशः पाण्याखाली होता। आता वाजले कमीत कमी 9 वाजले। रात्री 3:30 वाजेपासून जो पाऊस झाला तो गुड अर्धा झाकलेला होता। म्हणजे आजची कंडिशन अशी आहे की जो मका आहे त्या मकाला सध्या कोंब येतील अशी अवस्था झालेली आहे। आमची मागणी फक्त एवढीच आहे, आम्हाला भरपाई नुकसान द्यावी ही सरकारकडे मागणी करतो। आता हातातोंडाशी आलेला घास हा आम्हा शेतकऱ्यांना घ्यायचा होता, तर निसर्गाच्या अवकृपेनं, शासनाच्या अवकृपेनं या ठिकाणी आमच्याकडे या अतिवृष्टीनं सगळं होत्याचं नव्हतं केलं आहे। इथं पुरामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यानं झाडावर चढून रात्र काढली। वावरातच राहतो, गंधवतासाठी तिला कॉलेजवर गावाच्या शेजारी जाय। रात्री नेमकं काय झालं होतं? रात्री वाटलं की एकदम पाऊस खराब वाटते, 70-80 क्विंटल मका होती। अचानक पाऊस कसा आला? म्हणजे त्यावेळेस किती वाजले होते? तुम्ही शेतात होते? 3:15 वाजता पाऊस चालू झाला। 4:30-4:45 वाजले एकदा अतिवृष्टी पाऊस पडला, पूर्ण शेतामधून पाणी चाललं। मी एकटा होतो, मग मी झाडावर चढलो, ढोरं खाली बांधले, ढोरं बी राहतात। गोंदियामध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान नुकसानग्रस्त भागाची गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलंय। हिंगोलीतही अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भंडाऱ्यातही पावसाचा फटका बसलाय। 18,000 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालंय। 474 गावांना पावसाचा फटका बसला असून 43,000 शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। त्या परतीच्या पावसानं शेतकऱ्याची धानाची नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाली आहे। सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी आणि
शेतकऱ्याला आत्महत्या करण्यात बाधित न करता आधीच कर्जाच्या डोंगर शेतकऱ्यावर आलेला आहे आणि सरकारने तात्काळ पंचनामे करून फारशी मदत सरकारने शेतकऱ्याला जाहीर करावी. हा माल कोणी घेवायला तयार नाही, पुरा ओला झाला आहे. हा माल गंजावर नेला होता तो दलाल लात मारून तिकडे फेकते. मग 1000 रुपयाचा माल 500 रुपयात म्हणते, मग 200 रुपयात म्हणते. मशीनवाल्याला चुरावला दिला तर तो म्हणते 2 बोराच्या शिवाय दे, 5 बोराच्या शिवाय दे. कास्तकारावर 1 रुपया नाही. आम्ही इसरावाडी गाण करून शानी आपली कास्तकारी करतो साहेब. पोरा बारा आणून शानी अशी परिस्थिती आहे ना. अधिकाऱ्याकडे गेला तर अधिकारी म्हणते बघू, उद्या बघू, परवा बघू, मग नंतर बघू. मग केव्हा बघू साहेब? असा तर वाटते का हे पुरी खुबीची खुबी नेऊन शानी पुऱ्या बांध्यावर बघरून द्यावा ना, डबीची गाडी लावून द्यावा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. शेतकरी